वय अवघं 21 वर्ष, स्वतःच्या कंपनीची उलाढाल तब्बल 1500 कोटी रुपये इतकी आणि कंपनीतील सर्वात मोठे इन्व्हेस्टर म्हणजे स्वतः रतन टाटा सर. ही कहाणी आहे मराठमोळे उद्योजक अर्जुन देशपांडे यांची. वयाच्या 16व्या वर्षी स्वतःचा स्टार्टअप सुरू करून पहिल्या 3 वर्षातच 500 कोटीचा टप्पा गाठणारा हा युवा उद्योजक. कॅन्सरवरची औषधं उधार मिळावीत यासाठी एका मेडिकल वाल्यासमोर रडणाऱ्या आजोबांना त्याने पाहिलं आणि त्यातूनच जेनेरिक आधारची कल्पना पुढे आली. अर्जुन देशपांडे 16 वर्षाच्या असताना त्यांनी सखोल संशोधन केलं की मेडिकल स्टोअरमध्ये औषधे इतकी महाग का विकली जातात. त्यानंतर 2019 मध्ये त्यांनी लोकांना कमी किमतीत स्वस्त औषधे मिळावीत यासाठी जेनेरिक आधार नावाचा स्टार्टअप सुरू केला. प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांना जेव्हा अर्जुन देशपांडे यांची अनोखी कल्पना कळली तेव्हा ते प्रभावित झाले आणि त्यानंतर रतन टाटांनी त्यांच्या स्टार्टअप मध्ये गुंतवणूक केली. जेनेरिक आधारचे सध्या देशभरात 3000 पेक्षा जास्त स्टोअर्स आहेत. या दुकानांमध्ये 10,000 पेक्षा जास्त कर्मचारी काम करतात. जेनेरिक आधारच्या माध्यमातून हजारो लोकांना कमी किमतीत औषधे तर मिळतच आहेत, पण सोबतच अनेकांना रोजगारही मिळत आहे. त्यासोबतच हे पहिले असे युवा उद्योजक आहेत ज्यांचा स्वतः राष्ट्रपतींनी सन्मान